कालच मिरग लागलाय, पाऊस येईल असं आहे, अळी भाजून तयार आहेत आणि गेल्या वर्षीचा दोडका आणि घोसावळं किंवा याला गिलकं म्हणतात, आमच्या इकडे याला पारोसं म्हणतात, तर बियाण्यासाठी म्हणून उन्हाळ्यात सुकवून ठेवलेलं आहे. आणि आईनं परिक्रमेहून येताना घेवड्याच्या शेंगाही आणल्या होत्या, तर आता ह्या सगळ्याच्या बिया काढून मी रुजशी घालणार आहे. हे घोसावळ्याचं खालनं काढायचं असं आणि या घोसावळ्याच्या बिया आहेत. बारीक पाऊस यायला लागला आता आणि घेवड्याच्या बिया मी घालतीये. तर ह्या रुजत घातलेल्या बिया साधारण एका आठवड्यामध्ये कोंब यायला लागतात त्याला, आणि थोडेसे मोठे व्हायला लागले वेल की त्यांना शिर्डीचा आधार दिला जातो, आणि त्यानंतर माझ्या उंचीपेक्षाही मोठे व्हायला लागले की मग आम्ही कोंड्याचा मांडव घालतो आणि त्याच्यावरती वेल पसरवला जातो.